मित्रांनो, व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि आमच्या ड्रायव्हर संघटनेला आणि आमच्या रिक्षा बांधवांना एवढा शेअर करा तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. का पोहोचला पाहिजे तर विषय असा आहे की आपण परवा दिवशी एक रिक्षावरून व्हिडिओ बनवला होता. रिक्षाचे दरवाजे आहेत, दरवाज्यांचा आवाज येतो, त्याला आवाज कसा बंद करायचा दरवाज्यांचा ह्यासाठी व्हिडिओ बनवला होता. त्याच्यात आपल्याला एवढा प्रतिसाद मिळाला की मिलियनच्या पुढे व्ह्यूज झाले हां, आणि लाईक पण भरपूर झालेत आणि व्हिडिओ शेअर पण भरपूर झालेला आहे. तर त्याच्यात बऱ्याच जणांनी कमेंट्स पण टाकलेत हां. तर लाईक शेअर केल्याबद्दल मी आपले आभार आहे. आणि विषय असा आहे की ज्यांनी मेसेज टाकलेत त्यांनी असे मेसेज टाकलेत की बाबासाहेब की तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवला आहे आणि आम्ही रबर लावून बघितले दरवाज्यांना तर दरवाज्यांचा खरंच आवाज बंद होतोय. आणि बरेच जणांनी असे पण व्हिडिओ मेसेज टाकलेले आहेत की बाबासाहेब व्हिडिओ चांगला बनवला आहे, पण तुम्ही रिक्षा बांधवांना एक विनंती करा की ज्यावेळेस तुम्ही ड्रायव्हिंग करता का नाही त्यावेळेस टर्न मारायचा असतो किंवा गाडी थांबवायची असते, बरोबर आहे. जर तुम्ही इंडिकेटरचा वापर करा किंवा हात बाहेर काढा. असं न केल्याने काय होतं, ॲक्सिडेंट होतात. टू व्हीलरवाला पडतो, फोर व्हीलरवाला धडकतो आणि ह्याच्यात आपलं पण नुकसान होतं आणि दुसऱ्या गाड्यांचं पण नुकसान होतं, बरोबर आहे. तर कृपया विनंती करतो की रिक्षा बांधवांनी गाडी चालवताना इंडिकेटरचा वापर करा आणि RTO नियमांना फॉलो करा. RTO नियम आहे की इंडिकेटर लावलाच पाहिजे. टर्न मारायचा असेल, थांबायचा असेल, हात करा, इंडिकेटर लावा. धन्यवाद. आपलं नुकसान होऊ देऊ नका. ओके.